11 एप्रिल 2016ला अश्विनी बिद्रेची हत्या झाली, पण गुन्हा हत्येचा दाखल झाला नव्हता। गुन्हा दाखल व्हायला 1 जानेवारी 2017 उजाडलं। तिच्या 4 पानी पत्रातला हा निरीक्षक शब्द बघा, तुम्हाला कॅमेरे जर झूम करता आले तर याच्यातली जी र ची वेलांटी आहे ती दीर्घ आहे आणि तो 9 वेळा शब्द लिहिलाय तिने, एकदा लिहिलेला नाही, 9 वेळा लिहिलाय। हे काम पोलिसांचं आहे। मंडळी, मी म्हटलं की मला काही नवीन माहिती आपल्यासोबत शेअर करायची आहे। हा एक फोटो आहे, आपल्याला हे प्रकरण माहित असेल, हे अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण आहे। हे एप्रिल 2013चं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये 2016चं प्रकरण आहे। हे अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये अश्विनी बिद्रेची हत्या झाली। हत्या खरं तर 11 एप्रिलला झाली होती, पण तिच्या घरच्यांना जेव्हा लक्षात आलं की आपली घरातली जी व्यक्ती आहे ती सापडत नाहीये, तिचा कॉन्टॅक्ट होत नाहीये, तेव्हा 15 एप्रिल 2016ला अश्विनी बिद्रेंच्या संबंधाने एक मिसिंगची तक्रार दाखल झाली होती। या मिसिंगच्या तक्रारीमध्ये की आमच्या घरातली व्यक्ती नाहीशी झालेली आहे, त्यांचा शोध व्हावा, पण तो शोध काही होत नव्हता। अखेर ती ज्या ठिकाणी राहत होती, नोकरीच्या ठिकाणी, तिथे जाऊन तिचा लॅपटॉप वगैरे जेव्हा हस्तगत केला आणि अश्विनी बिद्रे यांचे पती आणि त्यांची मुलगी यांनी त्या लॅपटॉप आणि मोबाईलमधनं काही गोष्टी काढल्या, त्यावेळेला त्यांचा संशय हा अभय कुरुंदकर या माणसावर गेला आणि त्याच्यानुसार पुढे एक तक्रार लक्षात आली आणि त्याच्यात असं कळलं की 11 एप्रिल 2016ला अश्विनी बिद्रेची हत्या झाली होती। मी हे का सांगते त्याचं कारण पुढे सांगते आपल्याला। 11 एप्रिल 2016ला अश्विनी बिद्रेची हत्या झाली, पण गुन्हा हत्येचा दाखल झाला नव्हता। गुन्हा दाखल व्हायला 1 जानेवारी 2017 उजाडलं। यामध्ये अनेक लोकांना, म्हणजे अश्विनी बिद्रेच्या तर चारित्र्यावर प्रचंड शिंतोडे तर उडवले गेलेच गेले, परंतु अत्यंत वाईट पद्धतीने हा तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला। पण हा तपास एका महत्वाच्या मुद्द्यावरून पुढे आला होता। तो महत्वाचा मुद्दा असा की अश्विनीच्या मोबाईलवर अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रेचे मेहुणे अविनाश गंगापुरे यांना एक व्हॉट्सअपवर मेसेज टाकला होता। हा मेसेज कशासाठी टाकला होता तर तिच्या मोबाईलवरून मेसेजेस टाकून मी चांगली आहे, मला काही मानसोपचाराची गरज आहे, मी बाहेर गेले असं भासवत ती जिवंत आहे हे त्यांना दाखवायचं होतं। ज्यांनी हत्या केली ते दाखवत होते की अश्विनी बिद्रे जिवंत आहे आणि अश्विनी बिद्रेच्याच मेहुण्याला मेसेज टाकला आणि त्या मेसेजमध्ये एक मेसेज होता व्हॉट्सअप चॅट, हाऊ आर यू। या हाऊ आर यू, मी ही बीबीसीची बातमी दाखवते आपल्याला। या हाऊ आर यूच्या मेसेजमध्ये यूच्या ऐवजी वाय लिहिलेला होता। अश्विनी बिद्रे कधीही यूच्या ऐवजी वाय लिहित नव्हत्या। यानंतर ज्याच्यावर संशय आहे त्या अभयकुमार कुरुंदकरचा टेक्निकल सगळा डाटा आणि त्याची माहिती काढली गेली, तेव्हा अनेक ओळखीच्या मित्र नातेवाईकांनी सांगितलं की तो जेव्हा कधी त्याला यू टाईप करायचा असतो तेव्हा तो यू टाईप करण्याच्या ऐवजी तो वाय टाईप करतो आणि या यू आणि वाय मुळे हा आरोपी सापडला गेला। ही वाय आणि यू मुळे उलगडलेली स्टोरी। मी का सांगते ही स्टोरी, त्याचं कारण सांगितलं पाहिजे। मी खूप 3 दिवसापासून एकच गोष्ट सांगते की तिच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवले त्याला आम्ही टॉलरेट नाही करू शकत। दादा हो, मी पहिल्या दिवशी असं म्हटलं की तिच्या हातावरचं हस्ताक्षर आणि तिने 4 पानी लिहिलेलं पत्र याच्यावरचं हस्ताक्षर हे जुळत नाही, ते जुळत नाही हस्ताक्षर। असं मी का म्हटलं त्याला माझ्याकडे आता आधार आहेत आणि तेच आधार मला आपल्या समोर शेअर करायचे आहेत आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना तातडीने इथे बोलावलं। आपणही आलात, मी आपली आभारी आहे। हे 4 पानी पत्र आहे दादा हो, आणि या 4 पानी पत्रामध्ये साधारण 9 वेळा पोलीस निरीक्षक हा शब्द आलाय, 9 वेळा। आणि 9 वेळा जो पोलीस निरीक्षक शब्द आलाय ना, त्या 9 वेळाच्या शब्दामध्ये हा बघा निरीक्षक शब्द मी झूम करून इकडे आणलाय प्रिंट करून। याच्यामधली याच्यामधलं जर हस्ताक्षर जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की
काय नेमका घोळ झालेला आहे आणि आम्ही असं म्हणतोय याला नेमका आधार तरी काय आहे. हा निरीक्षक शब्द तिच्या 4 पानी पत्रातला हा निरीक्षक शब्द बघा. तुम्हाला कॅमेरे जर झूम करता आले तर याच्यातली जी र ची वेलांटी आहे ती दीर्घ आहे आणि तो 9 वेळा शब्द लिहिलाय तिने, एकदा लिहिलेला नाही, 9 वेळा लिहिलाय. हे काम पोलिसांचं आहे. मी सोपं करून देते पोलिसांना. 9 वेळा निरीक्षक शब्द आला आणि त्याची वेलांटी दुसरी आहे. अगदी त्याच वेळेला तिच्या हातावर जो निरीक्षक शब्द आलेला आहे त्याची वेलांटी पहिली आहे. आणि हे धक्कादायक आहे. मी अजिबात कुठलीही गोष्ट वेग मांडत नाहीये. मी फार जीव तोडून मांडतेय. मला कुठल्याही पक्षीय राजकारणात जायचं नाहीये. मला काही देणं घेणं नाहीये. मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही एखाद्या महिलेचं चारित्र्यहनन करताना जरा माहिती तर घेत चला. मी असा हत्येचा संशय व्यक्त केला होता, पण आता या 2 गोष्टींनी या तरुणीची आत्महत्या की हत्या ही गोष्ट अधिक किचकट झाली आहे. ह्या 2 कागद बघितल्यावर ती हत्या झाली आहे का असं म्हणायला फारच पुरेसा वाव आहे की 9 वेळा 4 पानी पत्रामध्ये लिहिलेला निरीक्षक शब्द त्याची वेलांटी दुसरी आहे आणि सुसाइडल नोट म्हणून संदर्भ घेतलेला हातावरचा जो शब्द आहे त्याच्यातली र ची वेलांटी ही पहिली आहे. फक्त नाही, हस्ताक्षर पण नीट जुळत नाहीत दादा. विशेष म्हणजे तिने अधीक्षक शब्द जो वापरलेला आहे ना, म्हणजे ती प्रत्येक वेळेला असा जेव्हा कधी शब्द येतोय त्यावेळेला ती दीर्घ वेलांट्या वापरते आणि याच्यातली वेलांटी तिची रहस्व आलेली आहे. हे काय आहे? याच्यावर काल महिला आयोगाने का बरं आपलं म्हणणं मांडलं नाही? सुपारी घेऊन आला होता तुम्ही? सुपाऱ्या वाजवता? सुपाऱ्या वाजवण्यासाठी येता आणि तुम्हाला जे पद दिलंय महिलांची गौरव गरिमा वाढवण्यासाठी, तिथं तुम्ही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवता. कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय? खरंच हत्या झालीये का? आणि जर हत्या झाली असेल तर, आणि जर अशा पद्धतीने जर स्थानिकचेच पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असतील, ज्यांच्यावर आरोप आहे त्यांचा हवाला देत त्यांनी सांगितलेलं व्हॉट्सअप चॅट जाहीर पत्रकार परिषदेत दाखवत जर मांडलं जात असेल तर ते किती खरं धरायचं? त्यामुळे हा फारच महत्वाचा आणि भक्कम पुरावा. याच्यातला मी हस्ताक्षराचाही आता एक्सपर्टीज रिपोर्ट मागवलाय, तो मला 2 दिवसात मिळेल. अर्थात पोलीस करतील, मी नाही म्हणत नाही, पोलीस करतील त्यांचं काम. पण मला असं वाटतंय की मी फार कायदेशीर पद्धतीने जावं आणि एक एक मुद्दा फार काळजीने मांडावा, फार अभ्यासाने मांडावा. हे का मांडावं? कारण मी मगाशी तिच्या घरच्यांनाही बोलायचा प्रयत्न केला. एवढी साधी माणसं आहेत, ऊसतोड कामगाराचं लेकरू आहे, ऊसतोड कामगारांच्या जीवावर फार राजकारण होतं, मतं मिळवली जातात. पण ऊसतोड कामगाराच्या लेकराबद्दल एक अत्यंत कायदेशीर आणि एक अत्यंत शिस्तबद्ध, एका व्यवस्थित तपासाच्या योग्य दिशेने जाणारी रेषा कुणीतरी मांडण्याची गरज आहे. तो प्रयत्न इथं करते. त्याच्यानंतर मी आत्ताही संपदाची बहीण आणि संपदाचा भाऊ, भावाचा मला कॉन्टॅक्ट झाला नाही, बहिणीचा कॉन्टॅक्ट झाला. मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला आणि म्हटलं तुम्ही काहीतरी टायमिंगच्या बद्दल बोलत आहात. हे टायमिंगचा काय विषय आहे? तर साधारणतः घटना घडली त्या दिवशी खूप उशिरा तिची बहीण फोन करते आणि तो फोन पोलीस उचलतात आणि पोलीस सांगतात की तिला वाटतं की आपल्या बहिणीचा फोन चोरीला गेलाय का? ती म्हणते कोण बोलताय? आणि तिकडून सांगितलं जातंय की आम्ही पोलीस बोलतोय. तुमच्याकडे कसा काय फोन? तर तुमच्या बहिणीने सुसाईड केलंय. कसं शक्य आहे? आणि मग ते टायमिंग सांगतात की तुमच्या बहिणीने सुसाईड केलेलं आहे. कधी झालंय? तर ते सांगतात की नाही, हे 7 वाजताच झालेलं आहे, संध्याकाळीच झालेलं आहे हे. पण त्या दिवशी बहिणीने एक स्टेटस ठेवलेला होता व्हॉट्सअपला आणि तो स्टेटस
11:06 संपदाने लाईक केलेला आहे. तो तिच्या मोबाईलवरचा हा स्क्रीनशॉट आहे दादा. हो, आता जर तिचा मृत्यू जर आधीच तुम्ही दाखवत असाल तर नंतर 11 वाजता ती हा व्हॉट्सअप स्टेटस लाईक कसा काय करते? वेळा चुकतायत का? पोलीस काही लपवायचा प्रयत्न करतायत का? आणि म्हणून आमचा पोलिसांवर संशय आहे. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे, कारण मी का ही केस सांगितली आपल्याला, मी अश्विनी बिद्रेची केस यासाठीच सांगितली की आरोप अभय कुरुंदकर हा पोलीस ऑफिसर होता आणि पोलीस ऑफिसरवर आरोप होता. याही प्रकरणात पोलिसांवर आरोप आहे. आणि त्यामुळे हे जे छोटे छोटे बारकावे आहेत, हे छोटे छोटे बारकावे लक्षात आणून दिले पाहिजेत. आणि ज्यांच्यावर संशय आहे, ज्यांच्यावर आरोप आहे, जे आमच्या नजरेत संशयित आहेत, अशाच लोकांवर तुम्ही तपास सोपवू नये. हा तपास माननीय उच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समितीकडे सोपवावा. राहिला प्रश्न माझ्यावरच्या बदनामीच्या काय त्यांच्या नोटिशी बिटिशीचा, त्याला उत्तर द्यायला मस्त खंबीर आहे मी. ते नंतर बघता येईल, त्याचं काय एवढं नाही. हे काय काय माणसं कोण हाडा हागणारी असते, होय काय करते तेवढं? भांडलं तर कोणीतरी उभं तर राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि एक सरते शेवटी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला संपदाच्या आईवडिलांना एक अपील करायचे, फार कळकळीचं, त्यांची लेक म्हणून. मी खूप साऱ्या इंटरव्ह्यू मध्ये तिच्या वडिलांना तोंडाला फडकं बांधून इंटरव्ह्यू देताना बघितलं. काका, हे सगळे पुरावे बघितल्यावर तुम्हाला तोंडाला फडकं बांधायची गरज नाही. तुमचं लेकरू निष्पाप आहे, निष्कलंक आहे. तुमच्यावर ज्या पद्धतीने एक मॉरल प्रेशर तयार केलं जातंय आणि तुमची सायकोलॉजी किंवा तुम्हाला डिमोरलाइज करण्याचा प्रयत्न केला जातोय, तुमच्यातल्या कुणीही अजिबात तोंड लपवायची गरज नाही. तुमचं लेकरू हुशार आहे, कर्तबगार आहे. व्यवस्थेने जर त्या लेकराचा बळी घेतला असेल तर व्यवस्थेशी भांडायचं बळ उजळ माथ्याने आपल्याकडे आलं पाहिजे. तुमची धर्माची लेक म्हणून मी तुमच्या सोबत आहे. विचारा आणि पुन्हा चाकण करण्यामध्ये पडायचं नाही. मी आपल्याला देणार दादा. हे माझा संशय मी पहिल्या दिवशी मांडतेय की जर पोलीस डिपार्टमेंटच संशयाच्या भोवऱ्यात आहे तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर मी का विश्वास ठेवू? जर मयताची बहीण सांगते की हस्ताक्षरामध्ये फरक आहे आणि तो फरक काय, तो ढोबळमानाने मी आपल्या समोर आणलाय की 4 पानी नोट मध्ये जर 9 वेळा निरीक्षक शब्दाला रची वेलांटी दीर्घ केलेली आहे आणि हातावरच्या नोटवर मात्र रची वेलांटी ऱ्हस्व आहे, तो व्हेरी क्लिअर. अगदीच जे हातावर लिहिलेलं आहे ते दुसऱ्या कुणी लिहिलंय का, आणि जर लिहिलं असेल तर तो कोण आहे, आणि जर तो डिपार्टमेंटचाच असेल तर असं डिपार्टमेंट आम्हाला मदत करू शकेल का? मग याची चौकशी स्थानिक पोलिसांकडून काढून घ्या आणि याच्यासाठी उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमा. ही उच्चस्तरीय समिती नेमावी आणि मी पुन्हा म्हणते की चौकशीच्या कक्षेत या सगळ्या लोकांना आणलं जावं. ते आणण्यासाठी जर तुम्ही ऐकणार नसाल तर मी 2 तारखेपर्यंत वाट बघतेय. 3 तारखेला दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून अत्यंत विनम्रपणे मी फलटण पोलीस स्टेशनला जाते.